आपल्या पक्षाच्या दिल्ली सरकारचे प्रमुख मोदी सरकारचे उत्तरदायित्व असलेले विश्वास असलेले ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तीन असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी सभागृहामध्ये संविधानावर चर्चा करत असताना हे वक्तव्य केलं आणि वक्तव्य करून थांबले नाही। तुम्ही आंबेडकर 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 असं काय म्हणता? जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात जाल अशा पद्धतीचं हिणवण्याचं काम केलं। त्याच्यामुळे सर्व समाजामध्ये सर्व देशामध्ये सर्व समाजाच्या घटकापर्यंत त्याचा निषेध होत आहे। आम्ही या औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगरमध्ये त्यांचा निषेध करत आहोत। त्यांच्या कृत्याचा सर्व देश निषेध करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे संविधान निर्माते आहेत। त्यांना या देशाने मानलेलं आहे। देश त्यांना नाकारू शकत नाही। आरएसवाले दलाल बाबासाहेबांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता फुले शाहू आंबेडकरांची जनता संविधानावर प्रेम असलेली जनता संविधान 75 वर्षाचं झालेलं आहे। आजही देशामध्ये संविधानावरती सर्व राज्य चालतात, परंतु आरएसएस वाल्यांना हे संविधान मोडीत काढायचं आहे। त्यांना या ठिकाणी संविधान मोडीत काढून या ठिकाणी त्यांना त्यांचं संविधान लागू करायचं आहे। हे कदापि देशातली जनता सहन करणार नाही। आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि राजीनामा या आधी अमित शहाने दिला पाहिजे। मोदीने राजीनामा घेतला पाहिजे। यांच्यासाठी आमचं निदर्शन झालं आणि त्यांना आम्ही जोडे मारू आंदोलन केलेलं आहे। माझं नाव गौतम खरात। दिनांक 17 सप्टेंबरला राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करतो। मारो